भगवान बुद्धांची अमरवाणी. भगवान बुद्धांचा जन्म तर आपल्या या पवित्र भारतभूमीवर झाला, पण आज बुद्धवाणीला मानणारे लोक जगात सर्वाधिक आहेत. भदंत राहुल बोधी बौद्ध समाजातील एक सर्वत्र प्रख्यात बौद्ध भिक्खू आहेत. त्यांनी श्रीलंका, थायलंड, बर्मा अशा बौद्ध देशात धम्माचे गहन प्रशिक्षण प्रदीर्घ काळपर्यंत घेतले आहे. मुंबई विद्यापीठाची MA ची डिग्री त्यांनी घेतली आहे. कोलंबोमध्ये विद्यालंकार विश्वविद्यालयात धर्मतत्वज्ञानात MA चा अभ्यास त्यांनी केला. रेडिओ सिलोनवरून आजपर्यंत 10,000 धम्म प्रवचने त्यांनी दिली आहेत. अजूनही दर दिवशी सकाळी रेडिओवरून त्यांची धम्म प्रवचने येत असतात. भदंतजींनी लहान मोठ्या 12 पुस्तिका लिहिल्या आहेत. तसेच विपस्सनाचार्य म्हणून ते बौद्ध समाजात प्रख्यात आहेत. आजवर त्यांनी 10 दिवसांची 90 शिबिरे घेतली आहेत की ज्यात 7,000 लोकांनी भाग घेतला व धम्माचे प्रशिक्षण घेतले. ते सर्वोदय बुद्ध विहार, टिळकनगर, चेंबूर या जागतिक बुद्ध विहाराचे संस्थापक आहेत. भारतीय बौद्ध समाजाच्या सेवेकरिता धम्मपदाची ही पवित्र कॅसेट भदंत राहुल बोधी यांच्या उद्बोधनात्मक आवाजात नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा. ततो नं दुःखमन्वेति चक्कं वहतो पदं. सर्व प्रकारचे आचार विचार मनोमय आहेत. कोणतेही कार्य मनातूनच जन्म घेत असते. मन हेच सर्व कार्याचे मूळ उगमस्थान आहे. जी व्यक्ती विकृत किंवा दूषित मनानं काही बोलत असते किंवा काही कार्य करीत असते, तिच्या मागं दुःख असं धावत असतं की ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या मागं त्या गाडीची चाकं धावत असतात. मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा. ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी. सर्व प्रकारचे आचार विचार मनोमय आहेत. कोणतेही कार्य मनातूनच जन्म घेत असते. जी व्यक्ती परिशुद्ध किंवा निर्मळ मनाने काही बोलत असते किंवा काही कार्य करीत असते, तिच्या मागे सुख असे धावत असते
की ज्याप्रमाणे माणसाची सावली ही माणसाच्या सोबतीने जात असते. अकोच्छिमं अवधिमं अजीनिमं अहासि मे ये तं उपनयन्ति वेरं तेषां न सम्मती. ते मला अपशब्द बोलले, त्यांनी माझा अपमान केला, त्यांनी मला मारलं, त्यांनी मला जिंकलं, त्यांनी माझा अनादर केला. असं चिंतन मनन माणूस वारंवार करीत असतो. पण अशा चिंतनामुळं त्या माणसाचा द्वेष किंवा क्रोध कधीही शांत होत नाही. अशा चिंतनानं द्वेषाग्नी मनात वाढतच असतो. म्हणून असं चिंतन मनन करणं हानिकारक आहे. नहि वेरे न वेरानी सम्मन्तिध कुदाचनं अवेरेने च सम्मन्ति ये सधम्मो सनन्तनो. द्वेषाने द्वेष किंवा वैराने वैरत्व कधीही मिटत नाही. अग्नीने अग्नी कधीही विझत नाही. अद्वेष किंवा मैत्रीच्या भावनेनेच वैरत्व मिटत असते. हाच या जगातील सनातन नियम आहे. शुभानुपस्सिं विहरन्तं इंद्रियेषु असंवृतं भोजनं हि अमतंयुं कुसीतं हि न वीर्यं तं वेपसहति मारो वातो रुखं वधूबलं. आपल्या इंद्रियावर ज्याचा ताबा नसतो, तसेच जो नेहमी सुंदर सुंदर बघण्याचा हव्यास धरतो, त्याचप्रमाणे भोजनाच्या योग्य मात्रेला जो ओळखत नाही, भोजनावर ज्याचा ताबा नाही आणि जो आळशी आहे, अशा माणसाला विकाररूपी दुर्भाग्य मातीत मिळवित असते. ज्याप्रमाणे दुर्बल झाडाला जोराने आलेला वारा उन्मळून टाकतो, तसेच आळशी आणि आहारावर संयम न ठेवणाऱ्या माणसाची अवस्था होते. असारे सारमतीनो सारे चासारदसिनो ते सारं नाधिगच्छन्ति मिच्छा संकल्पगोचरा ते सारं नाधिगच्छन्ति मिच्छा संकल्पगोचरा. खोट्यालाच किंवा भ्रमभ्रांतीलाच जी व्यक्ती खरे मानत असते, तसेच
असत्याला जी व्यक्ती असत्य म्हणून ओळखत नाही, अशा मिथ्या दृष्टीत पडलेल्या व्यक्तीला सत्य जन्मभर कळत नसते. तो अंधकारातच भटकत राहतो. यथा गारं दुच्छन्नं उठ्ठी समति विज्झति एवं अभावितं चित्तं रागो समति विज्झति. घराचे छत बरोबर साकारलेले नसेल तर छतातून घरात पाणी गळत राहते. तसेच ध्यानभावना न करणाऱ्या आणि मनावर ताबा न ठेवणाऱ्या माणसाच्या मनात क्षणोक्षणी विकार प्रवेश करतात आणि मनाला दूषित करतात. इध तपती पेच तपती पापकारी उभयथ तपती. पापं में कतंती तपती धियो तपति दुर्गतिं गतो. दुष्कृत्य करणारी पापी व्यक्ती आपल्या मनात तळमळत असते. समाजातील लोकांच्या नजरेतून तिरस्कृत होऊन पुन्हा ती बेचैन होते, तळमळते. तसेच स्वतःच स्वतःच्या दुष्कृत्यांना बघून ती पुन्हा बेचैन होते व स्वतःच्या दुर्गतीला कारणीभूत होते. वर्तमान व भविष्यात दोन्ही ठिकाणी ती बेचैन असते. इधा नंदती पेच नंदती कत पुण्यो उभयथ नंदती. पुण्यं मे कतंती नंदती भियो नंदती सुगतिं गतो. सत्कार्य करणारी पुण्यवान व्यक्ती आपल्या मनात सुखी, शांत आणि प्रसन्न असते. समाजातील लोकांच्या नजरेतला आदर सत्कार बघून ती पुन्हा सुखी आणि प्रसन्न होते. आपल्या पुण्यमय सत्कार्याचे स्मरण करून ती अधिक सुखी आणि शांत होते. वर्तमान आणि भविष्यात दोन्ही काळी ती सुख शांती प्राप्त करते. अपमादो अमत पदं पमादो मच्चुनो पदं. अपमत्ता न मीयन्ति ये पमत्ता यथा मता. निष्क्रियता मेलेल्या माणसाचे लक्षण आहे. प्रमादी किंवा आळशी व्यक्ती मेलेल्या माणसासारखीच आहे. निर्दोषता किंवा क्रियाशीलपणा हे जिवंतपणाचे लक्षण आहे. जी व्यक्ती आळशी किंवा निष्क्रिय असते ती मेलेल्या माणसासारखीच आहे. उत्थानेन पमादेन संयमेन दमेन च
दीपं कैराथ मेधावी यं ओघो नाभिकीरती। प्रज्ञावान माणसा, उठ, जागृत हो, आळस किंवा प्रमाद करू नकोस. संयमशील राहून आणि इंद्रियावर ताबा ठेवून आपल्या कल्याणास लाग. दुःखरूपी भवसागराला पार करण्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ तयार कर. फंदनं चपलं चित्तं दुरखं दुर्निवारयं उजुं करोति मेधावी उसुकारो वते जनम. धनुष्य बाण बनविणारी व्यक्ती बाणाला आपल्या गरजेप्रमाणे आकार देत असते. मानवी मन चपळ आहे, चंचल आहे, दूर दूर भ्रमण करणारे आहे, क्षणिक आहे. त्याला ताब्यात ठेवणे कठीण आहे. प्रज्ञावान माणूस चपळ मनावर विजय मिळवितो व संयमाने त्याला योग्य ते वळण देत असतो. जसे बाण बनविणारा बाणाला वळण देतो. वारिजो वथले खितो ओकमोकत उभतो परिफंदतिदं चित्तं मारधेयं पहातवे. नदीच्या पाण्यातून बाहेर वाळूवर फेकलेला मासा जिवंत असेपर्यंत पाण्यात जाण्याकरता तडफडत असतो, तळमळत असतो. त्याचप्रमाणे मानवी मन विकारातून आणि दुःखाच्या वाळवंटातून निघण्याकरता तडफडत असते, तळमळत असते. दिसो दिसं यन्तं कैरा वेरी वापनवेरिनं मिच्छापनिहितं चित्तं पापियो नं ततो करे. एक शत्रू किंवा वैरी आपल्या शत्रूचे जेवढे नुकसान करू शकतो त्याहीपेक्षा अधिक नुकसान चुकीच्या मार्गाला लागलेले मन करीत असते. चुकीच्या मार्गाला लागलेले आपले मन आपला सर्वाधिक घात करीत असते. न तं माता पिता कैरा अन्ये वापि च यातका सम्मापनिहितं चित्तं सेयसो नं ततो करे. आई वडील जेवढे आपल्या मुलाचे हित किंवा कल्याण करू शकतात त्याहीपेक्षा अधिक कल्याण सन्मार्गाला लागलेले आपले मन करीत असते. न परे संविलो मानी न
परे संकता कतं अत्तनो व अवेख्य कतानि अकतानि च. दुसऱ्यांच्या विरोधी वचनांवर लक्ष देऊ नका. दुसरा काय करतो आणि काय करीत नाही असे दुसऱ्यांचे दोष काढत राहण्यापेक्षा मी स्वतः काय करतो व काय करीत नाही, मी काय करायला नको आणि काय करायला पाहिजे असे स्वतःच्याच गुणदोषांचे अवलोकन करीत राहा. स्वतःच दोषमुक्त होण्याचा प्रयत्न करा. यथापि रुचिरं पुष्पं वन्नवन्तं सगन्धकं एवं सुभाषिता वाचा अफला होती अकुबतो. जसे वर्णयुक्त आणि सुंदर दिसणारे फूल निर्गंधित असते, तसेच कथनानुसार बोलल्याप्रमाणे आचरण न करणारा, वायफळ मधुर वचने सांगणारा माणूस निष्फळ निरर्थकच बोलत असतो. नपुपगंधो पटिवातमेति न चंदनं तगर मल्लिका वा संतंच गंधो पटिवातमेति सब्बा दिशा सपुरिसोपवाति सब्बा दिशा सपुरिसोपवाति. चंदन अगर चमेली किंवा फुलांचा सुगंध हवेच्या विरुद्ध दिशेने वाहत नसतो. त्यांचा सुगंध फक्त हवेच्या दिशेने थोड्या अंतरापर्यंत पसरत असतो. पण सदाचारी सद्गुणी माणसांचा सुगंध हवेच्या विरुद्ध दिशेने आणि सर्व दिशांनी दूरवर पसरत असतो. चंदनं तगरं वापी उपलं अथवसिकी एते संगंधजातानं शीलगंधो अनुत्तरो एते संगंधजातानं शीलगंधो अनुत्तरो. उत्पल, चंदन, चमेली, मल्लिका इत्यादी फुलांच्या मनमोहक सुगंधापेक्षा शील सदाचाराचा सुगंध सर्वोत्तम आहे. तो जगात सर्व दिशांना पसरत असतो आणि माणसाला अधिक लाभदायक असतो. दीघा जागरतो रत्तिं दिघं संतसयोजनं दिघो बालानं संसारो
सद्धम्मं अविजानतं दीघो बालानां संसारो सद्धम्मं अविजानतं। रात्रभर जागत राहणाऱ्या माणसाकरता रात्र लांबच वाटत असते. थकलेल्या माणसाला योजनभर चालणे देखील फार लांब वाटते. त्याचप्रमाणे अज्ञानात पडलेल्या मूर्ख माणसाला हा संसार प्रदीर्घच वाटत असतो. पुत्तामथी धनमथी इति बालो विहंयति अत्ता हि अत्तनो नथी कुतो पुत्ता कुतो धनं अत्ता हि अत्तनो नथी कुतो पुत्तो कुतो धनं। परमसत्याला न जाणणारा अज्ञानात पडलेला माणूस हे धन माझे आहे, मुलं बाळ माझी आहेत असं समजत राहतो. खऱ्या अर्थानं आपले शरीरही आपले नसते, आपणही आपले नसतो. या सर्वांपासून माणसाला वेगळे व्हावेच लागते. तर मग पुत्र धन कसे काय आपले होऊ शकतात? मुहूर्तमपि चेविन्यो पंडितं पैरुपासति क्षिपं धम्मं विजानाति जिह्वा सुपरसं यथा क्षिपं धम्मं विजानाति जिह्वा सुपरसं यथा। स्वादिष्ट भाजीचा एक कण देखील जिभेवर ठेवल्यानंतर जीभ झटकन भाजीच्या स्वादाला जाणत असते. त्याचप्रमाणे ज्ञानी व्यक्ती काही क्षण जरी विद्वानांच्या सेवेत राहत असेल तरी ती सद्धम्माला व महानत्वाला ओळखते, ग्रहण करते. न तं कम्मं कतं साधु यं कत्वा अनुतपति यस्य असुमुखो रोदं विपाकं पटिसेवति यस्य असुमुखो रोदं विपाकं पटिसेवति। ज्याचे फळ आपल्याला दुःखी होऊन रडत रडत भोगावे लागेल असे कोणतेही काम बुद्धिमान माणसाने करू नये. प्रत्येक काम करतेवेळी
त्याच्या संभाव्य भावी फळाचा विचार करीत राहावे. अविचाराने कोणतेही काम करू नये. अन्याही लाभूपनिसा अन्या निब्बानगामिनी एवमेतं अभिज्ञाय भिक्खु बुद्धस्य सावको सक्कारं नाभिनन्देय विवेकमनुब्रूहय सक्कारं नाभिनन्देय विवेकमनुब्रूहय. लाभ किंवा स्वागत सत्काराचा मार्ग वेगळा आहे. निर्वाणाकडे नेणारा मार्ग वेगळा आहे. या प्रकारचा विचार करून भगवान बुद्धाचा शिष्य स्वागत सत्काराला अधिक महत्त्व न देता एकांतवास आणि निर्वाण साक्षात्काराच्या मार्गाला लागत असतो. न भजे पापके मिते न भजे पुरी साधमे भजेथ मिते कल्याणे भजेथ पुरी सुतमे. बुद्धिमान माणसाने दुराचारी दुष्टजनांची संगत करू नये. अधम व पापी माणसाची संगत करू नये. सदाचारी सज्जनांची संगत करावी. धार्मिक सत्पुरुष कल्याण मित्रांची संगत करावी. सत्पुरुषांची संगत सर्व काळ आपले कल्याण करीत राहील. सेलो यथा एक घनो वातेन न समीरति एवं निंदा प्रशंसासु न समिञ्जन्ति पंडिता एवं निंदा प्रशंसासु न समिञ्जन्ति पंडिता. जसे घनीभूत ठोस पर्वत जोराच्या वादळाने देखील किंचितही डगमगत नाहीत, तशीच ज्ञानी व्यक्ती सुखदुःखात किंवा निंदा प्रशंसेत डगमगत नाही. ती संतुलित व तटस्थ भावे राहत असते. अपकाते मनुष्येषु ये जना पारगामिनो
अय्याय इतरा पजा तीरमेवानुधावती. दुःखरूपी भवसागर पार करणारी माणसे फार थोडी आहेत. बहुसंख्य माणसे तर दुःखसागर पार करण्याच्या नावाखाली समुद्राच्या काठाकाठावरच धावत असतात. दुःखाचा अंत करू शकत नाहीत. ते भवसागर पार करू शकत नाहीत. संतं तस्स मनं होती संता वाचा च कम्मच सम्मदन्या विमुक्तस्य उपसन्तसतादिनो सम्मदन्या विमुक्तस्य उपसन्तसतादिनो. यथार्थरित्या उपशांत किंवा अर्हत झालेल्या व्यक्तीची वाणी निर्मळ व शांत होत असते. त्याचे मन निर्मळ व शांत होते आणि त्याचे कृत्यही शांत होते. गामे वा यदि वारण्ये निन्ने वा ये दिवाथले यथारहन्तो विहरन्ति तं भूमिं रामनेयकं यथारहन्तो विहरन्ति तं भूमिं रामनेयकं. रानावनात, गावखेड्यात, जंगलात, ओबडधोबड जागेत किंवा उजाड जागेतही जेथे कोठे मुक्त पुरुष, अर्हत पुरुष वास्तव्य करीत असतो ती जागा अत्यंत रमणीय बनते. ती भूमी पूजनीय बनत असते. सहस्रमपि चेवाचा अनर्थ पदसंहिता एकं अथ पदं सेयो यं श्रुत्वा उपसम्मति एकं अथ पदं सेयो यं श्रुत्वा उपसम्मति. निरर्थक हजारो श्लोक ऐकत राहण्यापेक्षा केवळ एकच वचन किंवा एकच श्लोक श्रेष्ठ आहे की ज्याच्या श्रवणामुळे मन शांत होते, निर्मळ होते आणि मुक्तीच्या मार्गावर लागते. यो सहस्रं सहस्रेण संगामे मानुषे जिने एकं च जयमत्तानं
सवे संगामजूत्तमो एकं च जय्यमत्तानं सवे संगामजूत्तमो. एकाच सैनिकाने युद्धामध्ये हजारो सैनिकांना जिंकणे कठीण आहे, पण त्याही पेक्षा कठीण आहे स्वतःच्या मनाला जिंकणे. स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हजारो सैनिकांना जिंकण्यापेक्षा श्रेष्ठतम आहे. म्हणून स्वतःला जिंकण्याचा अभ्यास करा. नेव देवो न गंधर्वो न मारो सह ब्रह्मणा जितं अपजितं कैरा तथा रूप सजन्तुनो. जितं अपजितं कैरा तथा रूप सजन्तुनो. इतरांना जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनाला जिंकणे श्रेष्ठतम आहे. जी व्यक्ती स्वतःला जिंकते, इंद्रियांवर ताबा मिळवते, तिला या जगात कोणी देवदेवता, मार, गंधर्व किंवा कोणीही पराजित करू शकत नाही. यो च वस्स सतं जन्तु अग्निं परिचरे वने एकं च भावी तत्तानं मुहूर्तमपि पूजये. सावे पूजना सेयो यं चे वस्स सतं हुतं. सावे पूजना सेयो यं चे वस्स सतं हुतं. 100 वर्षापर्यंत अग्निहोत्र करत राहण्यापेक्षा नित्य 100 वर्षे होम हवनाची पूजा करीत राहण्यापेक्षा परिशुद्ध निर्मळ मनाच्या मुक्त पुरुषाची क्षणभर केलेली पूजा श्रेष्ठ आहे. ती माणसाला निर्मळतेच्या, मुक्तीच्या दिशेला नेत असते. अभिवादनशीलिस्स नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं. चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं. महानतेला जो अभिवादन करतो आणि नेहमी जो वृद्धांची सेवा करतो त्याचे वय वाढते, बळ वाढते,
आणि शरीर वर्ण व सुख अशा 4 गोष्टी नेहमी वाढत असतात. यो च वस्स सतं जीवे दुस्सीलो असमाहितो एकाहं जीवितं सेयो शीलवंत सझायिनो. दुराचार करीत 100 वर्षेपर्यंत जगणाऱ्या दुश्शील माणसापेक्षा सदाचारी आणि सच्शील माणसाचे केवळ 1 दिवसाचे जीवन देखील श्रेष्ठ आहे, दीर्घकाळ सुखाचे आहे. यो च वस्स सतं जीवे अपसंधम्ममुत्तमम् एकाहं जीवितं सेयो पश्चातो धम्ममुत्तमम् एकाहं जीवितं सेयो पश्चातो धम्ममुत्तमम्. सतधम्माचा साक्षात्कार न करता धम्मापासून वंचित राहून कोणी व्यक्ती 100 वर्षेपर्यंत जगत असेल तरी त्याच्यापेक्षा ती व्यक्ती श्रेष्ठ आहे जी सतधम्माचा साक्षात्कार करून केवळ 1 दिवस जगत असेल. हे 1 दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे, पूजनीय आहे. पुण्यंचे पुरिसो कैरा कैराथेनं पुनः पुनः तं हि छन्दं कैराथ सुखो पुण्यसौचयो तं हि छन्दं कैराथ सुखो पुण्यसौचयो. आपण एखादे पुण्यकर्म केलेत, कुशल कर्म केलेत तर तसे पुन्हा पुन्हा करीत राहा. कुशल कार्य करण्याचा छंद लागू द्या. पुण्य कार्याचा संग्रह फार फार सुखदायक असतो. न अंतलिखे न समुद्रमध्ये न पाबतानं विवरं पविस्स न विज्जति सो जगति पदेशो यत्थठितो मुञ्चये पापकम्मा न विज्जति सो जगति पदेशो यत्थठितो मुञ्चये पापकम्मा. आकाशात, पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यात किंवा या अंतरिक्षात अशी कुठेही जागा नाही की जिथे लपून बसून माणूस आपल्या केलेल्या पापकर्माच्या फळापासून
बचावून राहू शकेल. तसेच मृत्यूपासून दूर राहण्याकरता जगात कुठेही जागा नाही. सब्बे तस्सन्ति दण्डस्य सब्बे भायन्ति मच्युनो अत्तानं उपमं कत्वा न हन्येय न घातये अत्तानं उपमं कत्वा न हन्येय न घातये. आपल्या शरीराला इजा होऊ नये, आपल्याला कोणी लाठी काठीने मारू नये असे प्रत्येक जीवमात्राला वाटत असतं. मृत्यूला सर्व जीव घाबरत असतात. आपल्या देहाप्रमाणेच इतरांचाही देह आहे असे समजा आणि कुणाला मारू नका किंवा मारण्याची प्रेरणा देऊ नका. यथा दंडेन गोपालो गावोपाचेति गोचरं एवं जरा च मृत्यु च आयुं पाचन्ति पानिनं एवं जरा च मृत्यु च आयुं पाचन्ति पानिनं. जसे गुराखी गाय बैलाच्या कळपाला रानात घेऊन जातो, तसेच म्हातारपण आणि मृत्यू माणसाच्या आयुष्याला समाप्त करतो आणि मरण अवस्थेला घेऊन जातो. अत्तनाव कतं पापं अत्तना संकिलीसति अत्तना अकतं पापं अत्तनाव विसुज्झति शुद्धिं अशुद्धि पच्यन्तं नायो अयं विशोधये शुद्धि अशुद्धि पच्यतं नायो अयं विशोधये. आपल्या हातून घडलेले पाप कर्मच आपल्याला कलंकित किंवा दूषित करते. आपल्या हातून घडलेले पुण्यकर्मच आपल्याला परिशुद्ध करते. शुद्धी अशुद्धी ही प्रत्येक माणसाच्या हाती आहे. दुसरी व्यक्ती आपणा शुद्ध किंवा अशुद्ध करू शकत नाही. उत्तिष्ठेन पमज्जेय धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन्
लोके परम हि च धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परम हि च। उठा, जागृत व्हा, प्रमाद करू नका, आळस करू नका, सतधम्माचे पालन करा. धम्मचारी माणूस वर्तमान व भविष्यात सर्वत्र सुखपूर्वक जगत असतो. पथव्या एकरज्येन सगस गमनेन वा सबलोकाधिपत्येन सोतापत्ति फलं वरं सबलोकाधिपत्येन सोतापत्ति फलं वरं. संपूर्ण देशाचा एकछत्री राजा होण्यात जे सुख आहे, तसेच स्वर्गात जाण्यात जो आनंद आहे, जे सुख आहे, किंवा संपूर्ण जगाचा चक्रवर्ती राजा होण्यात जे सुख आहे, त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे स्वतःच्या सुकर्माच्या फळप्राप्तीचे सुख. स्वतःच्या सुकर्माच्या फळाची प्राप्ती महान सुखदायक आहे. किच्छो मनुष्य पटी लाभो किच्छं मच्चा न जीवितं किच्छं सद्धम्म सवनं किच्छो बुद्धानं उपादो किच्छं सद्धम्म सवनं किच्छो बुद्धानं उपादो. मानव लोकात जन्म घेणे दुर्मिळ आहे. माणसाचे परिपक्वत्व आयुष्यभर जिवंत राहणे दुर्मिळ आहे. सतधम्म ऐकण्यास मिळणे दुर्मिळ आहे. तसंच जगात बुद्धाचे निर्माण होणे दुर्मिळ आहे. बहुं वे शरणं यन्ति पब्बतानि वनानि च आरामरुक्षचेत्यानि मनुष्या भयतज्जिता नेतं खो शरणं क्षेमं नेतं शरणमुत्तमं नेतं शरणमागम्य सब्बदुःखापमुच्यति. भीतीपोटी बरेच लोक जंगल, पर्वत, नदी, वृक्ष, चैत्य इत्यादिकांना देवता मानून त्यांना शरण जातात. परंतु हे शरण जाणे उत्तम नव्हे. ते माणसाला दुःखातून किंवा भीतीतून वर काढीत नाही. माणसाचे खरे कल्याण करीत नाही.
जयं वेरं पसवती दुःखं सेति पराजितो उपसंतो सुखं सेति हित्वा जय पराजयं। विजय वैरत्वाला जन्म देत असतो. पराजित होणारा माणूस व्याकुळ व दुःखात झोपत असतो. परंतु राग द्वेषातून मुक्त झालेला माणूस जय पराजयावर विजय मिळवून सुख शांतीपूर्वक जगत असतो. आरोग्य परमालाभा संतुष्टि परमं धनं विश्वास परमाज्ञाति निब्बानं परमं सुखं। निरोगी स्वास्थ्याची प्राप्ती हा परम लाभ आहे. आपल्या सामर्थ्यात संतुष्ट असणे हे परमधन आहे. विश्वास मानवी जीवनातील सर्वात मोठा नातेवाईक आहे. विश्वासावरच सर्व नातीगोती टिकत असतात आणि निर्वाण हे सर्वोत्तम परमसुख आहे. पर दुःखु पदानेन यो अत्तनो सुखमिच्छति वेरसं सग्ग संसठो वेरासो न परिमुच्यति। दुसऱ्यांना दुःख देऊन त्यांच्या दुःखातून जो स्वतः सुखी होऊ इच्छितो अन्याही लाभूपनिसा अन्या निब्बानगामिनी एवमेतं अभिज्ञाय भिक्खु बुद्धस्य सावको सक्कारं नाभिनन्देय विवेकमनुब्रूहय सक्कारं नाभिनन्देय विवेकमनुब्रूहय। लाभ किंवा स्वागत सत्काराचा मार्ग वेगळा आहे. निर्वाणाकडे नेणारा मार्ग वेगळा आहे. या प्रकारचा विचार करून भगवान बुद्धाचा शिष्य स्वागत सत्काराला अधिक महत्त्व न देता एकांतवास आणि निर्वाण साक्षात्काराच्या मार्गाला लागत असतो. न भजे पापके मित्रे न भजे पुरीसाधमे भजेथ मित्रे कल्याणे भजेथ पुरीसुत्तमे।
बुद्धिमान माणसाने दुराचारी दुष्टजनांची संगत करू नये. अधम व पापी माणसाची संगत करू नये. सदाचारी सज्जनांची संगत करावी. धार्मिक सत्पुरुष कल्याण मित्रांची संगत करावी. सत्पुरुषांची संगत सर्व काळ आपले कल्याण करीत राहील. सेलो यथा एक घन वातेन न समीरति एवं निंदा प्रशंसासु न समिञ्जन्ति पंडिता एवं निंदा प्रशंसासु न समिञ्जन्ति पंडिता. जसे घनीभूत ठोस पर्वत जोराच्या वादळाने देखील किंचितही डगमगत नाहीत, तशीच ज्ञानी व्यक्ती सुखदुःखात किंवा निंदा प्रशंसेत डगमगत नाही. ती संतुलित व तटस्थ भावे राहत असते. अपकाते मनुष्येषु ये जना पारगामिनो अय्याय इतरा पजा तीरमेवानुधावती. दुःखरूपी भवसागर पार करणारी माणसे फार थोडी आहेत. बहुसंख्य माणसे तर दुःखसागर पार करण्याच्या नावाखाली समुद्राच्या काठाकाठावरच धावत असतात. दुःखाचा अंत करू शकत नाहीत. ते भवसागर पार करू शकत नाहीत. संतं तस्य मनं होती संता वाचा च कम्मच सम्मदन्या विमुक्तस्य उपसन्तसतादिनो सम्मदन्या विमुक्तस्य उपसन्तसतादिनो. यथार्थरित्या उपशांत किंवा अर्हत झालेल्या व्यक्तीची वाणी निर्मळ व शांत होत असते. त्याचे मन निर्मळ व शांत होते आणि त्याचे कृत्यही शांत होते. गामे वा यदि वारण्ये निन्ने वा ये दिवाथले यथा रहन्तो विहरन्ति तं भूमिं रामनेयकं यथा रहन्तो विहरन्ति तं भूमिं रामनेयकं. रानावनात, गावखेड्यात, जंगलात, ओबडधोबड जागेत,
किंवा उजाड जागेतही जेथे कोठे मुक्त पुरुष, अर्हत पुरुष वास्तव्य करीत असतो, ती जागा अत्यंत रमणीय बनते. ती भूमी पूजनीय बनत असते. सहस्रमपि चेवाचा अनर्थ पदसंहिता एकं अथ पदं सेयो यं श्रुत्वा उपसम्मति एकं अथ पदं सेयो यं श्रुत्वा उपसम्मति. निरर्थक हजारो श्लोक ऐकत राहण्यापेक्षा केवळ एकच वचन किंवा एकच श्लोक श्रेष्ठ आहे की ज्याच्या श्रवणामुळे मन शांत होते, निर्मळ होते आणि मुक्तीच्या मार्गावर लागते. यो सहस्रं सहस्रेण संगामे मानुषे जिने एकं च जय्यमत्तानं सवे संगामजूत्तमो. एकं च जय्यमत्तानं सवे संगामजूत्तमो.